हॅलो माय यूट्यूब फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग तिरुपती झू पार्क होणार आहे। आम्ही तिरुपतीला गेलो होतो बालाजी दर्शनासाठी। तेव्हा तिरुपतीमधील जी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत ती सगळी प्रेक्षणीय ठिकाणे आम्ही पाहिली। त्यातलंच हे तिरुपती झूलॉजिकल पार्क। हे पार्क पाहण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत, एक म्हणजे इलेक्ट्रिक गाडी आणि दुसरं म्हणजे सायकल। आपण आपले प्रायव्हेट वाहनही घेऊन जाऊ शकतो, पण त्यासाठी वेगळा पास बनवून घ्यावा लागतो। आम्ही मे महिन्यात तिरुपतीला गेलो होतो, म्हणजे खूपच कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि या कडक उन्हात फिरणं खूप कठीण असल्या कारणाने आम्ही इलेक्ट्रिक बसचा पर्याय निवडला। इथे आम्ही तिकीट काउंटरवरून इलेक्ट्रिक गाडीचं तिकीट घेतलं। त्यांनी ते तिकीट दिल्यानंतर आमच्या हाताला एक फ्रेंडशिप बँड सारखं एक बँड बांधलं। ज्याच्या हातात हे लाल बँड असेल तोच इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसू शकतो। त्यानंतर आम्ही कधी गाडीतून तर कधी पायी असं करून हे प्राणी संग्रहालय पाहायला सुरुवात केली। तर जिथे जिथे आम्ही हे प्राणी पाहण्यासाठी जात होतो तिथे तिथे हे प्राणी फक्त सावली खाली बसलेले आम्हाला दिसले। त्याचं कारण असंच की खूप कडक उन्हाळा होता आणि प्राणी दुपारच्या वेळेस सावली शोधत सावली खाली बसत होते, त्यामुळे खूप जवळून शूट करता आलं नाही। आम्ही या प्राणी संग्रहालयामध्ये नीलगाय, हरिण, काळवी यांचे खूप मोठे मोठे कळप पाहिले। असे कळप कुठल्याच प्राणी संग्रहालयात पाहायला मिळाले नाही आणि हे प्राणी संग्रहालय पण त्या तुलनेने खूपच मोठं वाटलं। इथे कंपाऊंडच्या आत अगदी कंपाऊंड जवळ फेऱ्या मारत असलेला वाघ आम्ही पाहिला। खूप सारे लोक या वाघाला पाहण्यासाठी कंपाऊंड जवळ उभे होते, परंतु तरीही हा वाघ न घाबरता त्याच दिशेने फेऱ्या मारत होता। या प्राणी संग्रहालयात जे प्राणी ठेवले होते त्यांच्यामधलं अंतर खूपच जास्त होतं आणि त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक गाडीचा वापर करावाच लागत होता। वाघ आणि इतर प्राणी पाहून आल्यानंतर आम्ही अस्वल पाहण्यासाठी गेलो। अस्वलाच्या बाजूलाच खूप सारे हरिण ठेवलेले होते आणि आम्ही ते सगळे पाहून हत्ती पाहण्यासाठी गेलो। प्राणी संग्रहालयामध्ये अजून एक गोष्ट मला खूप छान वाटली, ती म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा कचरा होऊ दिला जात नव्हता। जागजागी मोठमोठे कचरा कुंड्या लावलेल्या होत्या आणि त्या कचरा कुंडीतच कचरा टाकला जात होता आणि जे सफाई कर्मचारी होते तेही खूप जास्त प्रमाणात होते, त्यामुळे तो कचरा इझिली साफ होत होता। आपण इथे जे हत्ती पाहतोय ते एका मोठ्या शेड खाली ठेवलेले आहेत। या हत्तींच्या बाजूलाच पाण्याचे टँक पाहायला मिळाले आणि त्या टँकमधूनच या हत्तींवरती पाण्याचे फवारे सोडले जात होते। यांच्या पायाला खूप मोठे साखळदंड बांधून ठेवले होते। या प्राणी संग्रहालयातील जेवढे प्राणी पाहणं आम्हाला शक्य झालं तेवढे सगळे प्राणी आम्ही पाहिले आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।